हे काय आज तर खूपच मोठी जत्रा आहे. नेमकं आम्ही ह्या गावाला यायला आणि एवढी मोठी जत्रा बघा. खूप मोठी जत्रा होती. आणि हे मी अर्ध्यातूनच चालू केलेला होता कॅमेरा. तर मागे भरपूर मोठी जत्रा होती. असे सगळं विकायला होतं. हाय, नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आता आपल्याला स्वयंपाक करायचा आहे आणि निघायचंच आहे. इकडं बघा मी मेथीची भाजी छानपैकी तोडून धुवून घेतलेली आहे. जिरे, परत थोडंसं हिरव्या मिरच्याचा ठेचा, जिरे टाकले मी थोडेसे. तेल गरम झालेलं होतं. कढई ठेवून मस्तपैकी आता आपल्याला मेथीची भाजी करायची छानपैकी. आणि लसूण पण वाटून ठेवलेला होता, ते पण टाकले आहे. तर मेथीची भाजी एवढी छान आणि मस्त सगळ्याला आवडणारी भाजी आहे ही हिरव्या भाजीमधली. तर खूप छान असं मी भाजी करणार आहे आणि आपल्याला पटपट आवरून जायचंच आहे. आम्ही निघणार आहे गावाला. तर दुःखाचा कार्यक्रम आहे, वर्षश्राद्धचा. तरी आपण पूर्ण व्हिडिओ बघा. आम्ही आता निघणारच आहे, त्याच्यासाठी मी स्वयंपाक पटपट करून घेते. आता मी मेथीची भाजी टाकलेली आहे तेलामध्ये आणि छान प्रकारे असं मस्त आपल्याला भाजी बनवून घ्यायची आहे. आणि कसं राहते बायाच्या जातीला, स्वयंपाक, धुणं, भांडे सगळं आवराआवरी करूनच मग आपल्याला कुठं पण जायला जमतंय आणि तिथं पण आपलं मन लागतंय. असं अर्धवट काम ठेवलं तर नाही लागत बायावाला मन कुठं. आणि इकडं दूध पण खूप छान असं तापलेलं आहे आणि इकडं आपली भाजी खूप छान आणि मस्त होणार आहे. तर तेला मग बघा थोडंसुद्धा नाही पाणी टाकलेलं मी, थेंबरसुद्धा. फक्त भाजी धुवून घेतलेलंच होतं. आता आपल्याला मीठ टाकायचे आणि भाजीत काहीच पाणी टाकायची गरज नाही, भाजीलाच पाणी सुटतंय. आणि असं मस्त प्रकारे मी छानपैकी भाजी करून घेत आहे. बघा किती मस्त झालेली आहे आणि सगळ्याची आवडती आणि फेवरेट भाजी राहते हे मेथीची. आणि शरीराला पण खूप छान राहते मस्त. आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकून घेतले मी. आणि बघा आपली भाजी आता किती छान झालेली आहे. आणि हिरव्या मिरचीची भाजी म्हणलं तर खूपच छान होते. आता आपल्याला गरम गरम चपात्या मस्तपैकी करून घ्यायचे. तर गडबडीमध्ये कोणत्या करपत पण होत्या, घाई होती जायची, आणि कोणत्या कसं पण होत होत्या. तरी पण मी पटपट असं चपात्या बनवून घेतच आहे. आणि आपल्याला आता गरम गरम प्रकारे खिचडी बनवायची आहे. तर मी कुकर ठेवलेला आहे आणि इकडं तांदूळ, मसुरीची डाळ, थोडीशी मुगाची डाळ आणि इकडं फुलावर, हिरवी मिरची, टमाटर, असं बटाटे चिरून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे पण फोडणीमध्ये टाकायचं आहे. इकडे तेल गरम झालेलं आहे मस्त प्रकारे आणि मी थोडेसे जिरे पण टाकलेले आहेत. आणि इकडे टमाटर आहेत ते पण टाकून घेणार आहे मी अगोदर. आणि एक हातानं मोबाईल धरून एक हातानं करायचं म्हटलं तर खूपच अवघड आहे व्हिडिओ. तरी पण आम्ही करणारच आहे. आणि तुम्हाला माहीत आहे का, आम्हाला तुम्ही सपोर्ट करावंच लागतंय, लाईक, सबस्क्रायबर. आता मी थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट होती तेच टाकून घेतली. आता काही लसूण सोलायला पण टाईम नव्हता, ऑलरेडी पेस्ट होती तेच टाकून घेतली. आणि मस्त प्रकारे असं आपल्याला छानपैकी खिचडी बनवायची आहे. कुकर तर खूपच गरम झालेलं होतं. इकडे चटके बसत होते, चमचा पण छोटा होता त्याच्यामुळं हाताला पोळत होतं, वाफ लागत होती तेलाची. असं मी फुलावर आणि हिरवी मिरची पण टाकून घेतली. खूप वाफ येत होती मधून. आपल्याला तर पटपट आवरायचं म्हटलं तर चटके तर खावंच लागते. आणि थोडीशी हळदी पावडर टाकून घेतली, कलर खूप छान आला आहे बघा. आणि कधी पण मी फोडणीमध्येच हळदी पावडर टाकते म्हणजे आपल्या भाजीला, खिचडीला खूप छान असा कलर येते.
तर थोडेसे तांदूळ, थोडीशी मुगाची डाळ, मसुरीची डाळ असं टाकून घेतली आणि मस्त प्रकारे असं छान परतून घेते मी. मग तेलात भाजली तर खूप छान आणि मस्त खिचडी होते आपली. जितकी तेलात तांदूळ भाजते आणि तेवढी छान मस्त प्रकारे असं खिचडी होते. खूप छान कलर पण आला आणि खूप छान वास पण यायला लागला. तर आपली खिचडी आणि मेथीची भाजी आणि चपात्या असा खूप छान असा मी स्वयंपाक बनवून घेतली आहे. थोडंसं मीठ पण टाकून घेते आता खिचडीमध्ये. बघा कलर तर खूप छान आला आपल्या खिचडीला. आता 2 शिट्ट्या करून घ्यायचा आपल्या कुकरच्या. आणि आता आम्ही निघालोच आहे करून. आणि आपल्याला जायचं आहे शिरोळ नंदपाडा. खूप मोठं गाव आहे ते आणि आपला दुःखाचा कार्यक्रम आहे. म्हणजे दुःखाच्या कार्यक्रमासाठी जायचं आहे. वर्षश्राद्धचा कार्यक्रम आहे. तर आम्ही मस्तपैकी असं छान निघालेलं आहे. आणि इकडं बघा कधी हे फूल तयार होतच नाही. आता किती दिवसापासून ह्याचं काम तर चालूच आहे. तरी पण आणि ब्रिजवरून काय जायचा रस्ता नाही झाला. खालूनच हाय साईडनं जाण्यासाठी. तर आपल्याला असे भरपूर रस्त्यातून आपल्याला काय काय बघता येतंय. मस्तपैकी असं बघा किती छान फ्रेश वातावरण आहे. आणि आम्ही मस्त निघालो आहे आता. तर सगळे आपल्या घरचेच आहेत माणसं, काही दुसरीकडचे नाहीत, आपल्या घरचेच आहेत पाहुणे रावळे. तर आता आम्ही निघालेलोच आहे. आता इकडं जत्रा तर खूप मोठी भरलेली आहे बघा. आता आम्ही ह्या गावात पोहोचलो आहे. हे शिरोळ नंदपाडा. खूप मोठी जत्रा आहे आणि तुम्हाला आता ह्याच्या पुढला काय पार्ट बघता नाही भेटणार. तर एवढाच आहे. कसा वाटला काय नाही नक्की कमेंटमध्ये सांगा.